शेती सोडून नोकरीकडं पळणारे लोक बघितलेत. शेती करणं अवघड वाटतं लोकांना, पण असेही उदाहरणं आहेत की ज्यांनी चांगली शेती करण्यासाठी, एक नियोजनबद्ध शेती करण्यासाठी सरकारी नोकरी सोडली. आपण आज आलेलो आहोत अशाच एका बागेमध्ये. सरकारी नोकरीमुळं बागाकडे व्यवस्थित लक्ष देता येत नव्हतं, म्हणून डॉक्टर मोटकर साहेब आहेत आपले सोलापूरचे. त्यांनी हा निर्णय घेतला आहे की आता नोकरी भरपूर झाली, आता नोकरीच्या ऐवजी आपण थोडंसं शेती व्यवस्थितपणे करूयात. त्यासाठी त्यांनी 4-5 वर्षे जे नोकरीचे राहिले ते सोडून आता शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण त्यांचं आज मनोगत जाणून घेऊयात की पहिलं तर शेती नोकरी सोडल्यानंतर कसं वाटतं. म्हणजे खुल्लं वाटतं एकदम, एक आराम वाटतोय, थोडं शेतीकडे लक्ष देता येते. तुम्ही असं का निर्णय घेतला, म्हणजे तुम्हाला का वाटलं की आता हे 4-5 वर्षे जे नोकरीचे राहिलेत ते नोकरी न करता शेतीकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला का वाटतं. शेती बघायला कोण नाही, कोण नसल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होतंय. उत्पन्न निघत नाही त्या शेतीचं, त्यामुळं तसं वाटलंय की बाबा आपण शेतीच करावं. नाही, पण तुम्ही सरकारी नोकरीमध्ये सर तर फिक्स उत्पन्न असतं. कोणत्या विभागात नोकरी करत होते तुम्ही? आरोग्य विभागात करत होतो. अच्छा, म्हणजे सिव्हिलला होते तुम्ही याला? आरोग्य विभाग त्याला सिव्हिलला. बरं. नाही, पण शेतीमध्ये तुम्ही जसं म्हटलं की उत्पन्न निघेल का नाही याची शाश्वती कमी असते, आणि सरकारी नोकरीमध्ये तर लोक म्हणजे उत्पन्नामुळेच मला वाटतं शेतकरी सरकारी नोकरीकडे जास्त जातात, की फिक्स उत्पन्न असतं, काही टेन्शन नसतं आणि कोणी काढूही शकत नाही जोपर्यंत तुमची इच्छा नाही आहे नोकरी सोडायची. तर अशा परिस्थितीमध्ये शेतीमधून उत्पन्न कसं काढवलं जाईल हा तुमचा काही विचार असेल डोक्यामध्ये? नाही, उत्पन्न काढायचं म्हणून त्याला सगळ्याच बाजू आले. पाणी, टायमावर पाणी देणं, पाणी उपलब्ध करणं, शेती चांगली करणं, मशागत करून उत्पन्न काढू शकतो आपण. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहिलेले आहे, आणि माणसाचं जसं जीवन असतं तसं झाडाचं पण असतं. तर ज्या आपल्या आवश्यकता असतात आपण जसं वेळोवेळी पूर्ण करतो, तसं झाडाच्या पण वेळोवेळी पूर्ण, म्हणजे ज्या आवश्यकता आहे त्या पूर्ण करायला पाहिजे. तर तुमचा वैद्यकीय अनुभव शेतीमध्ये तुम्हाला कुठं काम येईल? हेच टायमावर हे करणं, झाडाला खत पाणी टाकणं, खत देणं, मशागत करणं, फवारणी करणं, तरच उत्पन्न त्याचं वाढणार. आता बरेचसे शेतकरी ऑर्गॅनिक शेतीकडे चाललेत, सेंद्रिय शेती म्हणतात ना मराठीमध्ये त्याला. हे सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचा खर्च कमी होतो त्याच्यामध्ये, आणि पण रिझल्ट यायला थोडासा टाईम लागतो, त्यामुळे जास्त मशागत किंवा जास्त वेळेस ते सेंद्रिय कर्बजे टाकावं लागतात. तर तुम्ही कसं याला नियोजन करणार, म्हणजे रासायनिक आणि ऑर्गॅनिक? नंतर त्याचं रिझल्ट कमीच आहे ना त्या सेंद्रियचा. वेळेवर उत्पन्न तरी हे नाही. रासायनिकचं थोडंसं बी आहे, उत्पन्न वाढतं त्याने. सेंद्रियच्या याच्यावर थोडा वेळ लागतो त्याला. पण रासायनिक खतामुळं शेतीचा पोत खराब होऊन जातो. ते तर आहेच, पण उत्पन्नासाठी तर ते करणं गरजेचं बी राहतं. आता आपल्याला ते कॉम्बो करणं गरजेचं आहे. सर, आता उत्पादन आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आता असं बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की शेतकऱ्याला पिकवता येतं, विकता येत नाही, म्हणजे योग्य भावामध्ये त्याला ते विकता येत नाही. त्यामुळे तो चांगलं पिकवल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस नुकसानमध्ये राहतो. तर तुमचा जो नोकरीचा अनुभव आहे, तुम्ही पण दुनिया बघितलेली आहे, मग तुमचं शेतकऱ्यांसाठी काय मेसेज आहे की भाई पिकण्यासोबत त्याने विकणं सुद्धा शिकायला पाहिजे? ते विकण्याचं त्याचं आहे, ते तुम्हाला मार्केटचे भावाचं माहिती व्हायला पाहिजे. पुढं आपण माल ज्यावेळेस विकतो त्यावेळेस काय रेट चालू आहे त्या मालाचे, त्या हिशोबानं आपण ते माल विकायला पाहिजे शेतकऱ्यांनी. तर असे बरेचसे अधिकारी आहेत ज्यांच्याशी आपली चर्चा झाली होती, त्यांच्यामध्ये बरेचसे बोलणार होते आता नोकरी सोडून देऊ, आपली शेती करू. पण आता तुम्ही आम्हाला असे भेटले की ज्यांनी खरं नोकरी सोडून दिली म्हणजे आता शेती करायची. म्हटलं तुमच्याशी मुलाखत करून तुमचे विचार जाणून घेऊयात, तुमचं मनोगत जाणून घेऊयात की आता जी रेग्युलर ड्युटी होती तुमची, ती सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, हे जे ड्युटीचा काळ होता, आता शेतीमध्ये तुम्ही
चोवीस घंटे बिझी आहे आणि 24 घंटे फ्री आहेत. आता टाईम मॅनेजमेंट तुमचं कसं असणार आहे? कारण आता हे वय आहे की जिथं आपल्याला देवदेव बी करायचं, तिथं आपल्याला भक्ती बी करायची, सोबत आपल्याला शेती बी करायची, परिवारालाही पुढे घेऊन चालायचं. तर काय तुमचं वेळेचं नियोजन काय राहणार आहे पुढे? वेळेचं नियोजन हे शेताकडे जास्त लक्ष द्यावं लागणार, शेतीकडे योग्य ती पिकं घ्यावं लागतील, जे उत्पन्न देणारे आहे समजा असे ते घ्यावं लागतील. जास्त वेळ शेताला द्यावं लागेल, बघावं लागेल तर शेतीला वेळ लागतो. उत्पन्न ते होईल. चालेल, धन्यवाद मोटकर साहेब आणि बधाई हो तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. मराठीमध्ये काय म्हणतात, तुमच्या हार्दिक अभिनंदन. अभिनंदन. तुमचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही खूप मोठा निर्णय घेतला आहे. तिथं सरकारी नोकरी सोडून तुम्ही शेतकरी बनण्याचा निर्णय घेतला आहे. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा एक म्हणजे एक खूप काय म्हणतात त्याला, मराठी व्यवस्थित येत नाही. दिलासा देणारा मेसेज. दिलासा देणारा एक अधिकारी जो शेतीकडे येतोय, हे शेतकऱ्यांसाठी खूप सुद्धा चांगलं आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांनी बिलकुल टिकून राहावं शेतीमध्ये. आणि अजूनही काही अधिकारी